नमस्कार, मी सोरा. आज तुम्हाला घरच्या घरी सांबार मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे. आता एकच चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे मोजमाप करून घ्यायचं. 1 चमचा मोठ्या साईजचा घेतलेला आहे मी. अशा प्रकारे घ्या. कुठलाही 1 चमचा ठेवा इथे. उडदाची डाळ पिवळी घेतलेली आहे 1 चमचा. मोहरी लागेल 1 चमचा. जिरं लागेल 1 चमचा. हरभऱ्याची डाळ लागेल 1 चमचा. आता इथे पहा, काळी मिरी अर्धा चमचा लागेल. 1 चमचा घ्यायची नाही. मेथी दाणे आणि इथे घेतलेले आहे धणे 1 चमचा. आता सुक्या खोबऱ्याचे 10 ते 12 उभे पातळ काप करून घेतलेले आहे आणि त्यासाठी कढीपत्ता लागेल. आणि त्याचबरोबर इथे लाल सुक्या मिरच्या माझ्याकडे भाजलेल्या आहेत, त्याच्यामुळे इथे मी भाजून घेणार नाही. आता हे प्रत्येक साहित्य आपल्याला हे भाजून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचं 1 ते 1.5 मिनटासाठी. आणि पॅन गरम अगोदरच करून ठेवलेला आहे आणि गॅस कमीवरच ठेवा. करपून घ्यायची गरज नाही आहे. आता हे पूर्ण साहित्य टाकून घेते. मस्त असा सांबार मसाला घरीच बनवा, गरज नाही महागडा सांबार मसाला विकत आणायची. घरच्या घरी आपण बनवू शकतो आणि 1 ते 1.5 महिना किंवा 3 ते 4 महिने आरामात टिकते. फ्रीजमध्ये ठेवला तर 5 ते 6 महिने टिकते. बाहेर जर ठेवला तर 2 ते 3 महिने आरामात टिकते, काहीच होणार नाही. आता हे छान असं भाजून घेते मी. इथे पाहू शकता बघा. आणि कढीपत्ता नंतरच टाकायचा. अर्धा एखादा मिनिटभर आधी हे अगोदर साहित्य भाजायचं, नंतर कढीपत्ता भाजून घ्यायचा. छान जास्त वेळ लागत नाही कढीपत्त्याला. आणि हा मसाला मस्त असं एवढा छान वास येतो ना डाळीचा, या मसाल्याचा भाजताना खूप छान वास येतो. सुगंधित असा पारंपरिक मसाला घरच्या घरी बनवून ठेवू शकतो आपण. आणि इथे पहा, अशा प्रकारे कढीपत्तासुद्धा कडक झालेला आहे. जास्त करपून घ्यायचा नाही इथे मसाला. डाळीचा वाससुद्धा येतो. अशा प्रकारे हे थंड करूनच हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता हे थंड करून घेते मी. आणि मिक्सरला जेव्हा फिरवलं, हे मिरची 3 ते 4 मी अशा भाजून घेतलेल्या होत्या, त्यामध्ये फिरून घेतल्या आणि थोडीशी हळद टाकून फिरून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी हळदसुद्धा टाकलेली आहे. हिंग टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि अर्ध्या चमच्याला थोडीशी हळद टाका. हे मी दाखवलं नाही इथे, पण टाकून घ्या तुम्ही. अशा प्रकारे हे काढून घेते मी मसाला एका प्लेटमध्ये असं. आणि किती छान दिसते बघा. खूप काही एका चमच्यात भरपूर असा मसाला होतो. हे एका महिन्यासाठी आरामात टिकते. आता हे काढून घेते बघा, किती छान झालेलं आहे. आणि जर घरामध्ये लाल सुक्या मिरच्या नसतील तर 2 ते 3 चमचे आपले लाल तिखट टाकून फिरून घ्यायचं. मग त्याला काही होत नाही, काही हरकत नाही, फिरून घेऊ शकता. आणि अशा प्रकारे बघा, थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीत भरायला घ्यायचं आहे. मस्त असा वास खूप छान येतो. आणि इथे पहा किती छान दिसते. आणि बारीक असं वाटून घ्यायचं मिक्सरला. कोरडा झालेला आहे मसाला. आणि गाठी जे झालेले आहे त्या फोडून घ्यायचं, थोडंसं मोकळं करून घ्यायचं, जेणेकरून हा मसाला आरामात टिकते काचेच्या भरणीमध्ये. आणि ही काचेची भरणीसुद्धा पाण्याची नसावी, कोरडी झालेली पाहिजे. आता हे भरून घेते मी. जेव्हा घरामध्ये सांबार बनवायचा असेल तर दुकानामधून आणावं लागते. बऱ्याच गोष्टी असतात, त्याच्यामुळं घरच्या घरी बनवून ठेवा. आरामात 2 ते 3 महिने बाहेर टिकते आणि फ्रीजमध्ये 6 महिने काहीच होत नाही. करून बघा, झटपट होणारा बनवून दाखवलेला आहे. नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल नवीन असाल तर. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.